आता पाहूया कशी सुरू आहे विधानसभेची तयारी, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अजितदादा महायुतीत 60 जागा लढण्याच्या तयारीत। आपल्या 54 आमदारांच्या जागा आहेत तशाच राहणार। इतर जागांसंदर्भात वरिष्ठ स्तरावर बोलणी सुरू, पदाधिकारी बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवार गटाला किमान 80 ते 90 जागा मिळायला हव्या, मात्र कारभारी ठरवतील ते मान्य करायचं, महायुतीच्या जागावाटपावर छगन भुजबळांचं वक्तव्य। निवडणुका लागण्यापूर्वी 60 वर आले, चर्चेनंतर 40 वर येतील, अजित पवारांच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवारांची खोचक टीका। शिंदे फडणवीसांनी अजितदादांची वाईट अवस्था केली, वडेट्टीवारांचा टोला। जागा वाटपाबाबत मोदी शहांनी निर्णय घेतला। मोदी शहांनी समरजित घाटगेंना विचारायला हवं होतं। कागलच्या जागेवरून हसन मुश्रीफ यांचा घाटगेंना खोचक टोला। जागा वाटपाच्या चर्चेची पहिली बैठक आटोपली, निवडून येईल त्यालाच तिकीट हा जागा वाटपाचा निकष। अजित पवारांची महायुतीतील जागा वाटपाबाबत माहिती। अजित पवार मोठे नेते, त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना काय सूचना दिल्या ते माहीत नाही, मात्र आम्ही 111 ते 112 जागांवर तयारी करत आहोत, भागवत कराडांचं वक्तव्य। राज्यातील तिसरी आघाडी होण्याची शक्यता, संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू यांच्यात पुन्हा पुण्यात बैठक होणार। जरांगेंना युतीचा प्रस्ताव दिला जाणार, सूत्रांची माहिती। बारामतीमध्ये जय पवार आणि युगेंद्र पवार एकाच व्यासपीठावर। जय पवार आणि युगेंद्र पवारांची कुस्ती स्पर्धेला भेट, जय पवारांनी यावेळी मानाची गदा उंचावली। शिवसंग्राम पक्ष बीडसह विधानसभेच्या 5 जागा लढवणार। विधानसभेला कुणासोबत जाणार हे अजून स्पष्ट नाही। जरांगेंनी भूमिका स्पष्ट केली तर त्यांच्याकडे दावेदारी करू, ज्योती मेटे यांची माहिती।